आणि आता महत्त्वाच्या 25 बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊयात। बुमराह सिराजची भेदक गोलंदाजी, मात्र कांगारूच्या खालच्या फळीमधील फलंदाजांनी भारताला घाम फोडलाय। बॉक्सिंग डे आता कसोटीमध्ये कांगारूंकडे सध्या 333 धावांची आघाडी आहे। ऑस्ट्रेलियन मीडियानं ओलांडलेल्या निर्लज्जपणाच्या मर्यादा, विराट कोहलीवर अभद्र टिप्पणी, संतापलेल्या भारतीय चाहत्याकडून सोशल मीडियावर रोष व्यक्त। अलिबागमधील प्रमुख मार्गावर आज अवजड वाहनांना बंदी, पर्यटकांची वाढती संख्या पाहता वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हा निर्णय। नववर्षाच्या स्वागतासाठी महाबळेश्वर पर्यटकांनी फुललंय। महाबळेश्वरकडे येणाऱ्या रस्त्यांवर वाहनांच्या मोठमोठ्या रांगा। बुलढाण्यातल्या संत गजानन महाराजांच्या मंदिर परिसरात भाविकांची गर्दी, सलग सुट्ट्यांसह सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी मोठ्या संख्येनं भाविक शेगावात। सलग सुट्ट्या आणि विकेंडमुळे साईनगरी हाऊसफुल झाली आहे। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी भाविक मोठ्या संख्येनं शिर्डीत दाखल। कोकणात पर्यटकांची गर्दी, खाडीतील बोट सफारीला देखील पर्यटकांचा प्रतिसाद। कांदळवन सफारी पर्यटकांची आकर्षण केंद्र। विठ्ठल नित्यपूजेच्या ऑनलाईन नोंदणीमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळतोय। ऑनलाईन नोंदणीला कर्नाटक, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशमधील भाविकांचा चांगला प्रतिसाद आहे। विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या राजेंद्र शेळके यांची माहिती आहे। पत्राचाळीत म्हाडाची 26 मजली व्यावसायिक इमारत, म्हाडाच्या मुंबई मंडळाला 9 भूखंड विकण्यासाठी उपलब्ध आहेत। 9 पैकी 4 भूखंडावर 2394 घरं बांधली जातील। मुंबईतील हवेचा स्तर आणखी खालावलाय। सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक 151 वर नोंदवला गेलाय। बोरिवली पूर्वमध्ये 151 तर मालाड पश्चिम माझगावमध्ये हवा गुणवत्ता निर्देशांक 200 पार गेलाय। प्रकल्पस्थळी वायू प्रदूषण नियंत्रण नियमांचं उल्लंघन केल्यास 20 लाखांपर्यंतचा दंड। MMRDAचा निर्णय आहे, कठोर कारवाई होणार असल्याची ही माहिती आहे। MMRDA कडून वायू प्रदूषण नियंत्रणासाठी नियमावली तयार।